देवाने एकदा गोकुळामध्ये माती खाल्ली होती, रमण रेती. त्यावेळी यशोदा मातेचा नेमका भाव काय होता? भगवंतानी एकदा नाही तर दोनदा माती एक म्हणजे आवली मातेच्या चरणाची माती खाल्लेली. ज्यावेळेस भगवंताने गोकुळामध्ये असताना ज्यावेळेस यशोदा राणी म्हणतात की चला आता आपल्याला स्नान करायला जायचं, त्यावेळेस नदीकाठी यमुना काठी घेऊन जायचे. तर जी धरती आहे तिथलची ती भगवंताला म्हणते की सगळ्यांनी काही ना काही दिलं तुम्हाला. गायांनी दूध देत आहेत, वृक्ष आहेत किती फळं देत आहेत, गोपिका आहेत त्या प्रेम देत आहेत, परंतु मी एक अशी अभागी आहे की तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. तर भगवंत म्हणतात की तुझ्यापाशी देण्यासाठी सर्व काही आहे. तर ती धरती म्हणते की माझ्यापाशी जवळ दगड येतं, माती, याच्या व्यतिरिक्त काही नाही. भगवंत मला तेच मला स्वीकारे. तर भगवंतांनी थलची माती घेतात आणि खायला लागतात. तर त्याच्यानंतर भगवंतांनी बाकीच्या गोपिका सांगतात की अगं यशोदा बघ तुझ्या लेकरांनी माती खाल्ली. तर त्यावेळेस एक सांगण्याचा प्रयत्न करतात की मी साधारण नाही, मी भगवंत आहे. परंतु त्यावेळेस सुद्धा यशोदा राणी विश्वास करत नाही. ह्या भगवंत आहे, मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन करवतात. तरी सुद्धा विश्वास करत नाही, थोडंसं मूर्छित होतात की नेमकं माझ्या लेकराच्या मुखामध्ये एवढं काय दिसतंय हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाने दुसऱ्या ठिकाणी कुठं माती खाल्ली. तर ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती आवली माता आपलं तुकाराम महाराजांना जेवणासाठी भाकरी घेऊन जात होत्या, तेव्हा त्यांच्या करवंदीचा काठा त्यांच्या पायामध्ये घुसला आणि घळघळ रक्त व्हायला लागलं. त्यावेळेस त्यांच्या मुखामध्ये प्रथम नाव भगवंताचं आलेलं आहे की तुझ्यामुळे वाटोळं झालं हे सगळं. एक तर माझा नवरा तुझ्यामुळे भंडारा डोंगरावरती जातो, तिथं तपश्चर्या करत बसतो, तिथं नामस्मरण करत बसतो, सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे झालेलं आहे. सतत शिव्या द्यायच्या भगवंताला. तसं तर बघायला गेलं तर त्यांचंही काही चुकत नव्हतं. शेवटी त्या पत्नी होत्या, तर जस्ट काटा घुसला त्यावेळेस भगवंताला प्रथम वेदना झाल्या की माझी आवली माझ्या तुकोबांसाठी भाकर घेऊन जाते आणि तिला काठा मोडलाय. तर भगवंत येतात आणि आपल्या दाताने त्यांचा काठा काढतात.